नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशी बाही डिझाईन दाखवणार आहे जी की मी 50 ते 60 वेळेस सहज शिवली असेल अशी ही लोकप्रिय बाही डिझाईन आहे। मैत्रिणींनो, ही 2024 या सालामध्ये सर्वात जास्त चाललेली बाही डिझाईन आहे। तर तुम्हालाही अशा प्रकारची बाही डिझाईन शिवायची असेल किंवा स्वतःला शिवून घ्यायची असेल तर या प्रकारची बाही डिझाईन तुम्ही एकदा पहा। तर बघा, इथे त्यासाठी आपण घेतलेला आहे बाहीसाठी लागणारे जे ब्लाऊज पीसाचे काठ आहेत ते काठ घेतलेले आहेत। त्यानंतर मी घेतलेला आहे इथे अस्तरची स्लीव्ज कटिंग करून घेतलेली आहे। स्लीव्ज लेंथ आहे 10.5 ची, दंडघेर आहे 6.5, 2 इंचाचं शिलाई मार्जिन। बघा, इथे घडी आहे 10 इंचाची आणि कॅप हाईट आहे 2.5 इंचाची। तर बघा, इथे कॅप हाईट 2.5 इंचाची आहे। तर या पद्धतीने मी इथे बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे। त्यासाठी हे जे काठ आणि ब्लाऊज पीसाचा कपडा इथे मी घेतलेला आहे। तर बघा, आता काठ आणि बाही अस्तरची बाही आपण बाजूला ठेवून देऊयात आणि त्यानंतर हा ब्लाऊज पीसचा जो ब्लाऊज पन्ना असतो त्या पन्न्याच्या हिशोबाने 2 कपडे मी इथे काढून घेतलेले आहेत। डबल फोल्ड पन्ना आहे बघा इथे। तर पहा, इथे सेंटरचं नॉच मारलेले आहेत आणि इथे आपल्याला बाही इतका कपडा शिल्लक राहून इथे एक खूण केलेली आहे 10 वरती। त्यानंतर 2, 4, 6, 8 आणि 10ला आपण सेंटर नॉच टाकलेला आहे। सेम तीच पद्धत याही साईडने आपल्याला करून घ्यायची आहे। तर याही साईडने बघा 2, 4, 6, 8 आणि 10 अशा मी इथे खुणा करून घेतलेल्या आहेत। तर याच पद्धतीने आपण बघा, बाही इतका कपडा शिल्लक राहील। बाकीच्या कपड्यामध्ये आपल्याला प्लेट टाकण्यासाठी इथे 2-2 इंचाच्या खुणा करून घ्यायच्या आहेत। बघा, सेंटर नॉच इथे आहे। आता जिथे मी इथे 2-2 इंचाच्या खुणा केलेल्या आहेत त्या प्रत्येक खूण या पद्धतीने एकमेकांवरती जोडून घ्यायची आहे आपल्याला। तर पहा मैत्रिणींनो, या प्रकारे आपल्याला सेंटरपर्यंतच्याच फक्त प्लेट जोडायच्या आहेत, बाकीच्या प्लेट्स जोडायच्या नाहीत। फक्त मी सेंटरपर्यंतची इथे प्लेट जोडून घेणार आहे। इथे 5 प्लेट्स पडलेल्या होत्या तर 5ही मी या पद्धतीने प्लेट टाकलेल्या आहेत। त्यानंतर बाकी याही साईडला 5 पडतील तर त्याही या पद्धतीने एकमेकांना जोडायच्या आहेत आणि त्याही सेंटरवरती फोल्ड करायच्या आहेत आणि याच्यावरती आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे। बघा, मी सेंटरवरती फोल्ड करत आहे आणि याच्यावरती टिप टाकून घेत आहे। तर बघा, इथे या पद्धतीने मी फोल्ड करून टिप टाकून घेतलेली आहे। अशा प्रकारे इथे प्लेट्स तयार झालेल्या आहेत। आता त्या प्लेट्स सिक्युअर कशा करायच्या तर बघा, इथे सेंटर काढून घेणार आहे अगोदरचं। इथे अगोदर आपलं सेंटर आहे आणि या सेंटरवरती आपल्याला एक एक प्लेट या पद्धतीने ठेवायची आहे। अर्धा किंवा पाव इंचाचा डिस्टन्स देऊन ठेवायची आहे। तुम्हाला जर जास्त मोठा इथे लूक हवा असेल तर अर्धा इंचाचा द्या, 5 प्लेट आहेत आणि जर कमी हवा असेल तर पाव इंचाचा द्या। बघा, या पद्धतीने इथे मी प्लेट्स व्यवस्थित टाकून घेतलेले आहेत आणि याच्यावरती आता आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे। बघा, या पद्धतीने मी इथे टिप टाकून घेत आहे। व्यवस्थित इथे कपडा ठेवायचा आणि नंतर आपल्याला इथे टिप टाकून घ्यायची आहे। बघा, मी इथे टिप टाकून घेणार आहे। आता इथे टिप टाकल्यानंतर उलटं डायरेक्शन सेम तीच पद्धत आपल्याला इथे करून घ्यायची आहे। बघा, इथं एक टिप टाकली, प्लेट टाकली, थोडीशी टिप टाकायची, दुसरी प्लेट टाकायची, थोडी टिप, पुन्हा तिसरी प्लेट, थोडी टिप, असं करत करत 5ही प्लेट्स मी इथे टाकून घेणार आहे। बघा, आता या पद्धतीने याही साईडची टिप जी आहे ती मी करून घेणार आहे। बघा, व्यवस्थित काम बघायचं आहे आणि सेम तेच काम तुम्हालाही करता येईल यासाठी तुम्हीही प्रयत्न करायचा आहे। तर बघा, सेम तेच काम मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे। आता या ठिकाणी एक्स्ट्राचा कपडा आपल्याला खालच्या साईडने कट करून घ्यायचा आहे। तो कसा आणि किती ते पाहूयात। तर बघा, या साईडला मी बाही एवढा कपडा आहे का अगोदर चेक केलेला आहे आणि इथे बघा 1.5 इंचाची एक खूण करून घेतलेली आहे मी आणि इथपासून तिरका कपडा आपल्याला कट करायचा आहे। हा एक्स्ट्राचा कपडा असतो तर तो मी इथे कट करून घेत आहे। त्यानंतर बघा, आता इथे आपल्याला बाहीसाठी आपण जो अगोदर काठ काढलेला होता तो काठ याच्यावरती जोडून घ्यायचा आहे। तर तो काठ कशा पद्धतीने जोडायचा तर इथे 2 काठ मी वेगळे केलेले आहेत।
तर इथे बघा काठ अर्धा करायचा, काठाचं सेंटर काढायचं आणि सेंटर जिथे आपल्या प्लेट्सचं सेंटर आहे तिथे सेंटर ठेवायचं. म्हणजे मग आपलं बरोबर काठ दोन्ही साईडला व्यवस्थित जोडल्या जाईल. नाहीतर मग काय होतं की एखादा काठ एखाद्या साईडला जास्त उरतो आणि एखाद्या साईडला कमी पडतो. अशा पद्धतीने इथे होऊ नये त्यासाठी आपण सेंटर काढायचं आणि याच्यावरती टीप टाकून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने मी इथे टीप टाकून घेत आहे. तर इथे मी टीप टाकलेली आहे आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला दाबटीप टाकायची आहे. तर मी इथे दाबटीप टाकून घेत आहे. दाबटीप टाकताना फक्त ती टीप काठांवरतीच आली पाहिजे, वरच्या कापडावरती टीप आली नाही पाहिजे किंवा दिसली नाही पाहिजे. फक्त काठांवरतीच आपल्याला इथे टीप दिसली पाहिजे. बघा या पद्धतीने मी इथे टीप टाकून घेतलेली आहे. इथे बघा इथेही सेंटरची खूण करून घेतलेली आहे. जिथे सेंटर आहे तिथे आपल्याला अस्तरचंही सेंटर ठेवायचं आहे. बघा मी अस्तरवरती इथे अगोदरच सेंटर खूण करून घेतलेली आहे किंवा सेंटरचा नॉट जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि व्यवस्थित ठेवून याच्यावरती मी 3च्या पॉईंटची टीप टाकून घेत आहे. तर बघा इथे मी 3च्या पॉईंटची टीप टाकलेली. व्यवस्थित आणि सरळ टीप आपल्याला इथे टाकून घ्यायची. तर पहा इथे मी टीप टाकून घेतलेली आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण इथे नंतर कट करून घ्यायचं टीप टाकून, जर ते समोर दिसत असेल तर. आणि त्यानंतर याच्यावरही आपल्याला सेम जशी आपण काठांवरती दाबटीप टाकली त्याच पद्धतीने इथेही आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. बघा इथे मी दाबटीप टाकून घेतलेली. त्यानंतर आता हा जो अस्तरचा भाग आहे तो आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. तर मी अस्तर जो आहे तो आतल्या साईडला फोल्ड करून घेतलेला आहे. याचंही सेंटरच्या प्लेटवरती आपल्याला ठेवायचं आहे अस्तरच्या बाहीचं. म्हणजे मग आपली जे सेंटर आहे ते बरोबर शोल्डरवरती येईल. बघा आता इथे आपण टीप टाकून घेऊयात. इथे मी टीप टाकून घेत आहे. या प्रकारे टीप टाकून मी इथे घेतलेली आहे. पूर्ण बाहीवरती आपल्याला टीप टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. बघा सावकाश आणि व्यवस्थित टीप टाकून घेत चला. टीप टाकताना कधीही घाई गडबड करू नका. तर बघा इथे मी टीप टाकून घेतलेली आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक इथे आपण कट करून घेऊयात. तर इथे एक्स्ट्रा उरलेला जे कपडा होता तो मी कट करून घेतलेला आहे. म्हणजे समोरून जो लुक आहे तो एकदम प्रॉपर आणि फिनिशिंगमध्ये आपल्याला दिसणार आहे. पहा या पद्धतीने इथे मी कटिंग करून घेतलेलं. आता समोरचा भाग बघा पूर्णपणे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. बघा खूप सुंदर भाग आलेला आहे. इथे तुम्ही एक दाबटीप व्यवस्थित जर दिलेली नसेल तर ती पुन्हा देऊन घ्यायची आहे. इथे थोडंसं घोळ वगैरे आलेला होता तर मी इथे पुन्हा दाबटीप टाकून घेतलेली आहे. बघा या पद्धतीने आपल्या बाहीला खूप सुंदर असा लुक आलेला आहे. हीच बाही घातल्यानंतरही खूप सुंदर लुक येणार आहे. इथे 5-5 प्लेट दोन्ही साईडने आलेल्या आहेत. बघा आतल्या साईडला प्लेट्स वगैरे काहीही नाही आहे. पहा इथे घातल्यानंतर खूप सुंदर बघा या पद्धतीने लुक येतो याला. अशा प्रकारे लुक हवे असेल तर तुम्ही या प्रकारची एक डिझाईन करून पाहाच आणि प्रत्येकाकडे अशी डिझाईन एक हवी असं प्रत्येकाचं एक स्वप्न आहे. तर ही डिझाईन तुम्ही पाहून करू शकता. श्री स्वामी समर्थ.